तिने चालायला शिकवलं, तिने जगायला शिकवलं. म्हणतात सर्वात प्रथम गुरु आपली आई आहे, जिने हे जगाला, हे सगळं जग जिच्यामुळे आपल्याला बघायला मिळालं ना, ती आपली आई आहे. ज्या आईनं लोकांच्या दारात कष्ट करून, लोकांच्या वावरामध्ये जाऊन पायात काटे टोचताय. रखरखत रान आहे, ज्या रानामध्ये तापलेलं रोड आहे, तापलेलं ते शेत आहे, पण त्या शेतामध्ये काटक्या वेचून रोजानं जाऊन आपल्या पोटाला भाकर मिळावी, आपल्या लेकराला भाकर मिळावी, त्याकरता माझी आई रात्रंदिवस कष्ट करत असते महाराज. तडकतं ऊन आहे, पण कधी पोटाची पर्वा करणार नाही की आज माझ्या मुलाला खायला नाही, आज माझ्या ताईला खायला नाही. विचार करते आई, म्हणून स्वतःचं पोट बाजूला ठेवून लेकरांना खायला मिळावं याकरता तडफडत असते. माझ्या पप्याला त्या ठिकाणी डबा मिळावा म्हणून सकाळी 5 वाजता उठणारी आई असते महिला मंडळ. पोरांनो, जगात तुम्हाला बापाचं प्रेम मिळेल, सगळ्या लोकांचं प्रेम मिळेल, पण आईचं प्रेम कोणीही देऊ शकत नाही दुसरं. कारण आई ती आई असते हो. घरामध्ये जर आई नसेल ना, तर त्या लेकीला ऊन असल्यासारखं वाटते. आपली जर आई असते तर आपल्याला 15 मिनिटं उभं राहावं नसतं. आपण जर एखाद्या वेळेस माहेराला गेलो, माहेरात आता आपली आई नाहीये, आई मृत पावलेली आहे, तर 15 मिनिटं आईच्या दारासमोर जाऊन उभं राहावं लागतं. तरी वहिनी साहेब यायला तयार होत नाही महाराज. त्या ताईला वाटतं की माझा भाऊ येईल मला घ्यायला, त्या ताईला वाटतं माझी वहिनी माझी बॅग घ्यायला येईल, पण ती आई नाही. त्यावेळेला ती वहिनी येत नाही, दादा येत नाही, म्हणून ताई स्वतः घरात जाते. तेव्हा वहिनीला कळतं की ताई आल्या. ताईला विचारते, का हो ताई केव्हा आल्या? पण त्या जागी जर आई असती तर 65 वर्षाची असा की 70 वर्षाची असावा का 80 वर्षाची असावा, ती आई पटकन धावत धावत येईल, आपल्या लेकराची बॅग घेईल, लेकीची बॅग घेईल आणि तोंडावरून हात फिरेल. ताई तुला काही त्रास तर नाही झाला ना ग यायला? मी दादाला पाठवणार होते ग, पण दादाला वेळ मिळाला नाही. मी आता पुढच्या वेळेस तुला असं येऊ देणार नाही ग बाळा. काही कष्ट तर नाही झाले ना महाराज. पण आज ताई गेली त्या दारामध्ये, पण ती आई दिसत नाही महाराज. कशी तरी भावानं बोलवलं म्हणून त्या ठिकाणी आली आणि भाऊबीज करून लगेच ताई जाते. आई जर असते ना तर मला 4 वेळेस तिने खाऊ घातलं असतं, फराळाचं दिलं असतं. आई जर असती तर आज तिने मला बांगड्या भरायला नेलं असतं. आई जर असती ना तर तिने मला त्या ठिकाणी 4 वेळेस खाय म्हणली असती, राहाय म्हणली असती. पण आज भाऊ ताई निघाली आहे तरी भाऊ थांबवत नाहीये ताईला, का ताई अजून 2-4 दिवस राहते का? पण आपली लाडाची लेक आई असल्यावर आई म्हणाल, अगं तावडे, अगं रोजच तुला सासरामध्ये काम आहे, 1 दिवस तरी थांब ना ग. मी सांगते ना पाहुण्याला की माझ्या ताईला राहू द्या. मी पाहुण्याला बोलते, मी पाहुण्यांचे 2 बोलणे ऐकून घेईन ग ताई तावडे, पण तू थांब ना ग. अगं जर मी नसल्यावर तुला काही कोणी मिळणार नाही. मग आहे 2 दिवस माझा जीव आहे तर वर तरी राहाय ना ग तावडे, माझ्या जवळ राहाय ना ग. तूच मला एक जीव लावणारी नाही तर या जगात कोण विचारतंय महाराज. त्या आईची सर करण्याकरता, त्या आईची फक्त आदर सन्मानाकरता लेक राहते. पण आज लेक निघाली तरी लेकीला थांबवणार कोणी नाही महाराज. ही आईची माया आहे. अहो, आपल्या पोरांना ऑफिसर होण्याकरता, आपल्या पोरांना आर्मीमध्ये जाण्याकरता, आपल्या मुलांना त्या ठिकाणी शाळेत उत्तम गुण मिळावे म्हणून लोकांच्या घरात जाऊन भीक मागेल होती. पण आपल्या लेकरांना उपाशी ठेवणार नाही. 4 लोकांच्या घरी जाऊन धुणं भांडी करेल. आपल्या चारित्र्याला कधीच डाग न लागता लोकांच्या पुढे भीक मागेल, पण आपल्या लेकरांना उपाशी राहू देणार नाही. तिला 1 मुठभर घास खात नाही महाराज. आपल्या लेकरांकरता आई उपाशी राहते, पण आपल्या आईशिवाय कोणीही करू शकत नाही महाराज.
अहो मुलाला डबा द्यायचा 4 वाजेला उठून पटपट पतीचा डबा करून देईल, मुलाचा डबा करून देईल, मुलाला नेऊन घालेल. पण काहू पोरांनो, तुम्ही जेव्हा मोठे होतात, तुम्ही पार म्हातारे जरी झाले, तुमच्या घरात तुमची आई जर असेल ना, तर त्या ठिकाणी ती आईच तुमची वाट पाहते, तुमची पत्नी वाट नाही पाहणार. ती 80 वर्षाची म्हातारी जागी असते. महाराज आमच्या घरातलं उदाहरण सांगते. जर आमचे महाराज, आम्ही जोपर्यंत घरी जात नाही, आम्हाला कीर्तनावरून जायला 2-2 तास होतात, 2-2 वाजतात, पण 2 वाजेपर्यंत जागी असणारी आमची आई असते. अरे वाट बघायला आई नसली ना तर कोणी नाही कोणाचं. म्हणून आईची जाणीव ठेवा गड्या. ढगा आड गेलेला सूर्य उद्या दिसतो, पण माती आड गेलेली आई कधीच दिसत नाही. म्हणून आईची जाणीव ठेवा. ती कौशल्य माता कृष्णाला त्या ठिकाणी रामाला प्रेम करते. हळूहळू रामजी मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर राम 15 वर्षाचे होतात तेव्हा वसिष्ठ ऋषींना त्यांच्या अरण्यामध्ये अनेक महान ऋषी त्या ठिकाणी त्रास देतात. अनेक महान राक्षस त्रास देतात ऋषींना, विश्वामित्राजींना. अनेक राक्षस, तेव्हा सुभाऊ असेल, मरीची असेल, असे अनेक भयानक राक्षस तिथे त्यांच्या यज्ञकुंडामध्ये त्यांना विक्षेप आणतात, त्यांचा यज्ञकुंड नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून विश्वामित्रांना कळतं की भगवंत अवतरलेले आहेत. म्हणून भगवंताला नेण्याकरता ते अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये आल्यानंतर दशरथाला विनंती करतात विश्वामित्रजी की मी आतापर्यंत, विश्वामित्र म्हणतात की मी दशरथ राजा, तू एवढा मोठा धनवान आहे, मी असं ऐकलंय की तू फार मोठ्या मनाचा आहे. मग ऐक ना, माझी एक इच्छा पूर्ण करशील का रे तू? दशरथ राजांनी सांगितलं, महात्मा बताइए ना आपकी कौन सी इच्छा है. महात्माजीने सांगितलं, महाराज कि मैंने अब तक आपको कुछ नहीं मांगा, क्योंकि मुझे कभी किसी की जरूरत नहीं पड़ती है. पर क्या हुआ कि कुछ दिनों से हमारे यज्ञ कुंड को नष्ट करने के लिए बहुत सारे राक्षस वहाँ आते हैं और वो उस यज्ञ कुंड को नष्ट कर देते हैं. तो आपसे विनती है दशरथ राजा जी, मुझे आपसे कुछ नहीं चाहिए, सिर्फ आपका बेटा राम चाहिए. राम हा दशरथ राजांचा फार प्रिय मुलगा होता महाराज, फार प्रिय. महाराज दशरथ राजा घाबरले आणि हातपाय थरथर कापायला लागले आणि ऋषींना सांगितलं, ऋषीजी तुम्ही सगळं काही मागा, तुम्ही धन मागा, सगळं काही मागा, लक्ष्मी मागा, मी सर्व काही देईल, माणिक मोती देईल, हिरे मोती देईल, पण माझ्या जीवाचा तुकडा माझा राम आहे त्याला मागवू नका. विश्वामित्राने